घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं. आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर. एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प. डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र. वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र. ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प. ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा, ज्येष्ठांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल, परवडेबल प्रकल्प. आजोळ, नेरूर, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आजच संपर्क करा. संगीता मडव महाडिक, संचालिका, आजोळ, 9225239949. सहकार अन राजकारणातले सर अर्थात प्राचार्य डी.बी. ढोलम. अनामिकास धन्यवाद. प्राचार्य डी.बी. ढोलम साहेबांचे आमच्या पिढीवर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अनंत उपकार आहेत. साहेबांचे चरित्र डॉक्युमेंटरी रूपानं आंतरजालावर कायमस्वरूपी असणं हे आमचं कर्तव्यच आहे. या भावनेतून या डॉक्युमेंटरीसाठी मेहनत घेणाऱ्या आणि साहेबांबद्दल आदरापोटी अनामिक राहू इच्छिणाऱ्या ढोलम साहेबांच्या अनुयायास येथे धन्यवाद नमूद करीत आहोत. संयोजक डॉक्युमेंटरी प्राचार्य डी.बी. ढोलम सर, कोकण 9. स्वर्गीय आप्पासाहेब पटवर्धन, स्वर्गीय पीके तथा बाळासाहेब सावंत, स्वर्गीय भाईसाहेब सावंत, स्वर्गीय बापूसाहेब प्रभुगावकर, बॅरिस्टर नाथ पै, एस.एन. देसाई, स्वर्गीय केशवराव राणे. कोकणच्या सहकार, समाजकारण, विकासकारण अन राजकारण आदी क्षेत्रातील अशी असंख्य नररत्ने. म्हणूनच तर कोकणला नररत्नांची खाण असं म्हटलं जातं. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार, शिक्षण, विकास आणि राजकारणातील असंच एक अग्रणी नाव म्हणजे सहकार महर्षी प्राचार्य डी.बी. ढोलम. 1960 पासून 2013 पर्यंत अखेरचा श्वास घेईपर्यंत या संपूर्ण कालखंडावर स्वतःची मोहर उमटवलेला नेता म्हणजे प्राचार्य डी.बी. ढोलम. राजकारणातून पाय उतार झाल्यानंतर स्वतःला बसण्यासाठी हक्काची एक जागा असावी म्हणून तरी प्रत्येक राजकारण्याने किमान एक तरी सहकारी संस्था काढावी असं म्हणणारे आणि कृतीतून हा आदर्श समाजासमोर उभं करणारं नेतृत्व म्हणजे प्राचार्य डी.बी. ढोलम. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शेती, फळबागायती, ग्रामीण कुटीर उद्योग उभे राहण्यासाठी गावागावात आपल्या जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लोकांना उद्युक्त करणारे नेते होते प्राचार्य डी.बी. ढोलम. जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना एकत्र करून परदेशात निर्यात करावयाच्या आंब्याची प्रत ठरवून तो आंबा दुबई आणि अरब अमिरातीतील व्यापारी बोटीद्वारे निर्यात करण्याच्या महामँगो या महाप्रकल्पाचं धाडस दाखवणारा नेता प्राचार्य डी.बी. ढोलम. राजकीय सत्ता ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे मान्य करतानाच सहकार आणि शिक्षण ही परिवर्तनाची साधनं आहेत असं मानणारे प्राचार्य डी.बी. ढोलम. त्यासाठी आयुष्य व्यतीत केलेले डी.बी. ढोलम. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहकाराचा इतिहास, अर्थकारणाचा इतिहास, विकासकारणाचा इतिहास, शिक्षणाचा आणि राजकारणाचा इतिहास ज्यांच्या कारकिर्दीची दखल घेतल्याशिवाय अधुराच ठरेल असे अग्रणी नेते मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र धोंडू बाबू तथा प्राचार्य डी.बी. ढोलम. स्वातंत्र्यानंतरच्या 10-15 वर्षात ज्या पिढीकडे कोकणचं नेतृत्व आलं त्या पिढीने देशभक्तीच्या मूल्यांनी प्रेरित होऊन आपापल्या प्रांताच्या भविष्याचा द्रष्टेपणाने वेध घेत वर्तमान काळ चालवला. दीपस्तंभाप्रमाणे काम केलं
त्या द्रष्ट्या आणि दूरदृष्टी नेत्यांमध्ये अग्रणी राहिलेले प्राचार्य डी.बी. ढोलम. प्राचार्य डी.बी. ढोलम या इतिहासाची माहिती प्रत्येक कोकणकरास असायलाच हवी. मालवण तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेलं वराड हे गाव निसर्ग संपन्न गाव. एका बाजूला वाहणारी कर्लीची खाडी, दुसऱ्या बाजूने पेंडूरची सीमा, तर तिसऱ्या बाजूला कट्टा गावची सीमा. शेती प्रधान असलेला हा गाव सदैव हिरवागार असतो. आयर्लंडचे माजी पंतप्रधान लिओ वराडकर यांचं मूळ घर वराड या गावात आहे. गावावर काही संकट आलं तर खुद्द वेताळ त्याचं निवारण करतो, अशी गावाची श्रद्धा असलेलं वेताळ मंदिर. तब्बल 11 फूट उंचीची येथील पुरातन मूर्ती यासाठी इथलं वेताळ मंदिर प्रसिद्ध आहे. याखेरीज महादेव, सातेरी, विठोबा, पावणाई, जैन देवस्थान, महालक्ष्मी, गणेश अशी कैक मंदिरं असलेलं वराड गाव. त्या काळी कोकणची जी आर्थिक परिस्थिती असेल तीच स्थिती वराड गावची होती. घरटी एक माणूस तरी मुंबईला गिरण बाबू म्हणून कामाला. खरं तर वराडमधील ढोलम मंडळींचं मूळ घर मालवण शहरानजीकचं आडारी. आजही त्यांचं मूळ घर आणि देवही आडारीतच आहे. पुढं सार्वजनिक जीवनात प्राचार्य डी.बी. ढोलम सर या नावाने प्रख्यात झालेल्या ढोलम सरांचं पूर्ण नाव धोंडू बाबू ढोलम. वडील बाबू ढोलम मुंबईत गिरणी कामगार म्हणून कामाला होते. नंतर बाबू ढोलम आपल्या वराड गावी परतले आणि शेती करू लागले. डी.बी. ढोलम यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 रोजीचा. शेती मातीत बालपण गेलेलं त्यांचं 7वी पर्यंतचं शिक्षण कट्टा येथील प्राथमिक शाळेतून झालं. माध्यमिक शिक्षण वराडकर इंग्लिश मीडियम अर्थात वराडकर हायस्कूलमध्ये झालं. सहकार महर्षी, शिक्षण महर्षी, जिल्ह्याचा एक अग्रणी बँकेचा अध्यक्ष, अर्थतज्ञ, मार्केटिंग फेडरेशन अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचा नेता, जिल्हाध्यक्ष असं भविष्यात कार्यकर्तृत्व उभारणाऱ्या धोंडू बाबू ढोलम अर्थात डी.बी. यांची शालेय जीवनातील जडणघडण वराडकर हायस्कूल कट्टा येथे झाली. मातीचा गोळा आकार घेऊ लागला. 1954 मध्ये डी.बी. प्रथम तळेरे तालुका कणकवली नजीकच्या गव्हाणे प्राथमिक शाळा आणि त्यानंतर बापर्डे येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. डी.बी. यांचं नंतर भविष्यातलं कार्यकर्तृत्व उभं राहिलं. त्याची रुजवत बापर्डे शाळेत शिक्षक म्हणून दाखल झाले. 19 मे 1955 रोजी डी.बी. यांचा विवाह झाला. शिरोड्याची कुमारी रतन दत्ताराम गावडे ही सौ रतन धोंडू ढोलम झाली. सौ रतन तथा माई जणू सोनियाच्या पावलांनी डी.बी. यांच्या घरी आल्या. विवाहानंतर डी.बी. यांची बदली बापार्डेहून मालवण तालुक्यातील नांद्रुख शाळेत झाली. 1961 साली वराड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष म्हणून डी.बी. यांची निवड झाली आणि तोच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सहकाराचा श्रीगणेशा ठरला. या सोसायटीत अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डी.बी. यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. 1962 मध्ये कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या पेंडूर हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतली. पेंडूर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना डी.बी. यांचा मालवण तालुक्याचे तत्कालीन सभापती, जे नंतर आमदार आणि राज्याचे मंत्री राहिले, ते बापूसाहेब प्रभुगावकर यांच्याशी स्नेह जुळला. कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण बोलणं हा तर डी.बी. यांचा हातखंडाच. डी.बी. यांचं वाचन प्रचंड, मुद्द्याचं बोलणं, मुद्द्यावर युक्तिवाद हे डी.बी. यांचं स्वभाव विशेष होतं. मीटिंगमध्ये एखादा वादाचा विषय असला तरी डी.बी. यांच्या नेतृत्व गुणाची चमक तिथे दिसत असे. वादाच्या मुद्द्यावर प्रतिपक्षास आधी ते पूर्ण बोलायला देत असत. साचलेलं सारं काही बोलून झाल्यावर समोरच्याचा जोश ते आधी निम्म्यावर आणीत आणि झाला सगळा सांगान तुमचा, असं डी.बी. मग शांतपणे डोळे मिश्किलपणे मिचकावीत विचारित. समोरच्याने होय म्हटलं की मग डी.बी. आपल्याकडील मुद्द्याची हत्यारं काढीत. समोरच्याचे अक्षरशः कपडे युक्तिवादाने फाडीत. समोरच्याने सांगण्यासारखं सारं काही सांगून झाल्यानं बिचाऱ्याकडे युक्तिवादासाठी मुद्देच शिल्लक नसत. डी.बी. मग मीटिंगच खिशात घालीत. डी.बी. यांचं हे रूप शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या परिचयाचं होतं. पेंडूर हायस्कूलमध्ये असताना तेव्हा सभापती असलेल्या बापूसाहेब प्रभुगावकर यांच्याशी डी.बी. यांचा याराना जुळला. प्रचंड विद्वान असलेले बापूसाहेब प्रभुगावकर हे सरदार घराण्यातील, त्यामुळे सर्वसामान्यांची दुःख बापूसाहेबांनी ऐकलेली होती, पाहिलेली होती.
तर डीबी यांचा जन्म सामान्य शेतकरी गिरणी कामगार राहिलेल्या सामान्य कुटुंबातच झाल्याने सर्वसामान्यांची दुःख डीबी यांनी स्वतः अनुभवलेली होती, भोगलेली होती. बापूसाहेब आणि डीबी दोघांमध्ये मैत्रीची घट्ट वीण निर्माण झाली होती. अनेक प्रश्नांवर चर्चा होई, चांगल्या पुस्तकांची देवाणघेवाण होई. पेंडूर शाळा, समाजकारण, वराड सोसायटीच्या माध्यमातून थोडासा सहकार असं डीबी ढोलम यांचं स्वस्थ जीवन चाललं होतं. रत्नागिरीतील मिऱ्या गावचे सुपुत्र, काही दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब तथा पी के सावंत, कोकण नेते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब तथा पी के सावंत यांचा राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा होता. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत बाळासाहेब तथा पी के सावंत यांनी कोकण विकासाचं विजन घडवलं. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठासहित राज्यातील कृषी विद्यापीठाचे निर्माते बाळासाहेब तथा पी के सावंत तथा बाळासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांच्या समितीने कोकण विकासाचा जो अहवाल सादर केला होता तो कोकण विकासाची भगवद्गीता म्हणून इतिहासामध्ये ओळखला जातो. कोकणच्या फळबागायती कृषी विकासाचं आद्य श्रेय बाळासाहेब तथा पी के सावंत यांना जातं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोकण विकासाचं व्हिजन हे बाळासाहेबांनी मांडलं आणि प्रत्यक्षात उतरवलं होतं, ज्याची फळं आजचा कोकण चाखत आहे. साल होतं 1964-65च्या दरम्यानचं. आजचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी मिळून त्या काळी अखंड रत्नागिरी जिल्हा होता. कोकणचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब तथा पी के सावंत यांना त्यावेळच्या दक्षिण रत्नागिरी म्हणजेच आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचं काम करणारा, सुशिक्षित, संयमी, अभ्यासू नेतृत्व गुण असणारा तरुण कार्यकर्ता हवा होता. बाळासाहेब सावंत यांनी त्या काळचा अखंड रत्नागिरी जिल्हा हा संपन्न करायचा या विचाराने अनेक तरुण आणि सुविध्य कार्यकर्त्यांना जवळ केलं. जे कार्यकर्ते मुंबईत होते त्यांना गावाकडे पाठवलं. गावातल्या कार्यकर्त्यांना आपल्या बरोबर घेतलं. त्यावेळी भाईसाहेब सावंत सावंतवाडीत माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत होते. बाळासाहेब तथा पी के सावंत यांनी भाईसाहेब सावंत यांना मानसपुत्र मानले होते आणि स्वर्गीय बाळासाहेबांच्या प्रेरणेने भाईसाहेब सावंत यांची काँग्रेस सरचिटणीसपदी निवड झाली. बाळासाहेबांनी भाईसाहेब सावंत यांना सर्वाधिकार दिले आणि त्यायोगे कार्यकर्त्यांचा भक्कम संच उभा करावा असं सांगितलं. भाईसाहेब सावंत हे कर्तृत्ववान नेतृत्व, कोकण नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत अशी त्यांची नोंद इतिहासाने घेतली. भाई बाणकोट पासून बांद्यापर्यंत पायाला चक्र लागल्यागत फिरले. झपाटल्यागत एका जीपने भाईसाहेब हा सर्व प्रवास करत, कार्यकर्ते हेरत, त्यांची गुंफण करत, कुशल प्रशासक असलेले भाईसाहेब सावंत माणसं सहज ओळखीत आणि निवड करीत. भाईसाहेब रत्नपारखी होते. बापूसाहेब प्रभुगावकर आणि भाईसाहेब सावंत यांची पंचायत समितीमुळे दोस्ती होती. या दोस्तीतूनच बापूसाहेब प्रभुगावकर यांनी भाईसाहेब सावंत यांना सांगितलं, आमच्या मालवण तालुक्यात ढोलम नावाचा एक अभ्यासू आणि तरुण कार्यकर्ता आहे. या तरुणात मोठे नेतृत्व गुण दिसतात. याचा आपल्या पक्षासाठी आणि कोकण विकासात मोठा उपयोग होईल. बापूसाहेब यांनी स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांना ज्या तरुणाचं नाव सांगितलं होतं ते धोंडू बाबू तथा डीबी ढोलम आणि येथूनच स्वर्गीय भाईसाहेब सावंत आणि डीबी ढोलम यांचं वैचारिक गोत्र जुळलं ते कायमचंच. पेंडूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकपदी असतानाच बापूसाहेब प्रभुगावकर यांच्या माध्यमातून डीबी स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या परिसंपर्कात आले आणि डीबी यांचे भाईसाहेब सावंत यांच्याबरोबर दौरे, मीटिंग सुरू झाल्या. याच काळात पेंडूर प्रशालेच्या संस्थेने डीबी ढोलम यांना डेप्युटेशनवर बीएड करण्यासाठी रत्नागिरीला पाठवलं. बीएड करण्यासाठी डीबी ढोलम रत्नागिरी कॉलेजमध्ये दाखल झाले. हॉस्टेलवर राहून त्यांनी बीएड केलं. आवश्यक असेल अशा तासिकांनाच बसायचं आणि शक्य असेल तिथे दांडी मारून मिटिंगा वगैरे करायच्या. मुळात एक पाठी असलेल्या डीबी यांना बीएड करणं कठीण गेलं नाही. डीबी ढोलम जेव्हा रत्नागिरीमध्ये बीएड करत होते त्यावेळी अखंड रत्नागिरी जिल्हा बँकेवर टी के तथा अण्णासाहेब शेट्ये हे अध्यक्ष होते. डीबी ढोलम या जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. अण्णांचा राजकीय क्षेत्रातील दरारा मोठा होता. बाळासाहेब तथा पी के सावंतांनाही ते सिनियर होते. रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या अण्णांची छोटीशी एक अडचण होती, ती म्हणजे इंग्रजीची. इंग्रजी समोर आलं की अण्णांची अडचण व्हायची. तेव्हा भाईसाहेब सावंत आणि अनेकांनी अण्णासाहेबांना सल्ला दिला, अण्णा तुम्ही सिनियर आहात, हुशार आहात, काय आहे
वेगवेगळ्या परिपत्रकांचा अभ्यास करणं वगैरे या वयात तुम्हाला अवघड जातं. तेव्हा तुम्ही असं का नाही करत की तुमच्याकडे ते ढोलम आहेत ना, त्यांना बँकेचे उपाध्यक्ष करून टाका. म्हणजे तुम्हाला इंग्रजी वाचण्याचा त्रासही नको आणि इतरही बऱ्याच अडचणी दूर होतील. शिवाय ढोलम अभ्यासू सुद्धा आहेत. अण्णांनी एक वार भाई सावंतांकडे पाहिलं आणि म्हणाले, भाई तू सांगतोस तसंच करूया. ढोलमला उपाध्यक्ष म्हणून घेता येईल. दुसरं असं की मी अध्यक्ष चिपळूणचा म्हणजे उत्तर रत्नागिरीचा आणि ढोलम दक्षिण रत्नागिरीचा, म्हणजे उत्तरेच्या आणि दक्षिणेच्या कारभारामध्ये समतोल राहील. येत्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी हा विषय करून टाकूया. झालं. रत्नागिरीच्या बीएड कॉलेजमध्ये शिकत असलेले धोंडू बाबू तथा DB ढोलम अखंड रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष झाले. मग काय, बीएड कॉलेजचे प्रोफेसरही DB ढोलम या आपल्या विद्यार्थ्याला साहेब म्हणू लागले. रत्नागिरी कॉलेजमधून बीएड पदवी प्रथम श्रेणीत यशस्वी करून DB ढोलम पुन्हा पेंडूर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असलेले DB त्यानंतर पेंडूर हायस्कूलचे मुख्याध्यापक झाले. त्यानंतर वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर वराडमधील वराड ग्रामस्थ संघ मुंबई आणि आप्पासाहेब वरसकर यांच्या मदतीने वरसकर हायस्कूलची निर्मिती DB यांनी केली. 1971 पासून 2013 पर्यंत DB ढोलम या संस्थेच्या शालेय समिती अध्यक्षपदी राहिले. ढोलम सर ज्यावेळी या शाळेत मुख्याध्यापक होते त्यावेळी मी या शाळेचा माझे विद्यार्थी होतो. माझे वडील शिक्षक होते. पण ढोलम सर मुख्याध्यापक असताना त्यांचा जो एक शिस्तीचा दरारा होता की सुरुवात आमच्या शाळेत ज्यांचा मुलगा होता मोठा की आम्ही यांच्यापासून सुरुवात व्हायची. म्हणजे शिक्षकाच्या मुलांना किंवा आपल्या मुलांना वेगळी वागणूक किंवा ट्रीटमेंट नव्हती. आणि शिक्षेचा प्रकार असा होता की ते ओडवे करून ठेवायचे बाहेर दर्शनी भागात आणि मानेवर रूळ ठेवायचा आणि त्यांना वाटेल त्यावेळी तो रूळ बाजूला जायचा आणि अशा प्रकारची शिक्षा होती. आणि त्यावेळी शिक्षेच्या विरोधात तक्रार वगैरे करणं असा प्रकार नव्हता. आणि एक शिस्तप्रिय असं होतं की त्यांच्याकडे त्यावेळी आंबे साईडवर गाडी होती. त्या गाडीने ते कधी यायचे नाही. गाडी रस्त्याने पाठवायची आणि तिथे उभी करून ठेवायची आणि मधून चलत यायचं. आणि त्यावेळी वाटेत जे पण विद्यार्थी काय करताना भेटायचे त्या सगळ्यांना ते बरोबर घेऊन यायचं. आणि त्याच्यात त्यांनी असा कधी आपला मुलगा किंवा इतर असा भेदाभेद केला नाही. त्यामुळे शिस्तप्रिय आणि त्यांचा एक दरारा होता. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना DB ढोलम यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती. त्या काळी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक गरजा होत्या. या गरजा माध्यमिक जिल्हा पतपेढी तेव्हा पूर्ण करू शकत नव्हती. त्यामुळे ढोलम सरांनी मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वराडकर हायस्कूल कट्टा येथे पतपेढी सुरू केली. आज ही संस्था स्वयंपूर्ण झाली आहे. ढोलम साहेबांचा सहकारावर अभ्यास होताच, पण जिल्हा बँकेच्या माध्यमातून अखंड रत्नागिरी जिल्ह्याच्या समस्या, त्यावरील उपाय यावरही त्यांचा अभ्यास आणि चिंतन होतं. जिल्हा बँक अध्यक्ष TK तथा अण्णासाहेब शेट्ये बँकेत यायचे, पण DB यांना तू काय ते ठरव असं सांगून निघूनही जायचे. त्यामुळे अखंड रत्नागिरी जिल्हा बँकेचा कारभार ढोलम यांच्या हातात होता. कोकण नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत मंत्रिमंडळात असताना त्यांनी एक तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली. इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेवर पुरेसा खर्च होत नाही या महत्त्वाच्या विषयावर 2 सचिव आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य DB ढोलम एवढेच त्या बैठकीत होते. प्राचार्य DB ढोलम यांनी कोकणची बाजू सांगितली आणि राज्यातील क्रांतिकारी योजना म्हणून जिचा उल्लेख होतो त्या रोजगार हमी योजनेतून फलोद्यान या योजनेचा जन्म झाला. कोकणातील उघडे बोडके डोंगर आज आंब्यांनी काजूंनी लगडलेले दिसतात. त्यामागे भाईसाहेब सावंत आणि प्राचार्य DB ढोलम आहेत. रोजगार हमी योजनेतून फलोद्यान या DB यांच्या योजनेचं ते श्रेय आहे. इथला आंबा जागतिक पातळीवर जावा म्हणून महामँगोचे धाडस DB यांनी केलं. भाजपाचे तत्कालीन आमदार अजितराव गोगटे, माधवराव भंडारी यांच्यासह इतरांना एकत्र करून महामँगो संस्था स्थापन करून हापूस आंबा जागतिक बाजारपेठेत नेण्याचा महामँगो हा प्रकल्प होता. कोकणचं अर्थकारणच बदलून टाकण्याचं सामर्थ्य या प्रकल्पात होतं. पण तेव्हा तंत्रज्ञान पुरेसं विकसित नव्हतं. तसंच विक्री व्यवस्थेत काही अडचणी उद्भवल्याने हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. पण ढोलम साहेबांचा प्रयत्न प्रामाणिक होता. DB ढोलम हे नाव सहकार क्षेत्रामध्ये
खूप वर्ष एक आघाडीचं नाव या जिल्ह्यामध्ये होतं आणि ह्या सहकार क्षेत्रात काम करत असताना जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदामध्ये मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलेलं आहे. सहकारच्या क्षेत्रामध्ये त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा अभ्यास हा मोठा होता. याच काळात म्हणजे पणन विकास महामंडळाने एक पथक सर्वेसाठी पाठवलं होतं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याने एक महाग्रेप म्हणजे द्राक्ष बागायतदारांची ज्या विविध त्यांच्या सोसायट्या आहेत द्राक्ष उत्पादकांच्या, त्यांना एकत्र करून त्यांनी महाग्रेप ही संस्था काढली होती आणि ती निर्यात करणारी संस्था होती. त्या संस्थेच्या माध्यमातून निर्यात सुरू केली होती. त्यांना प्रयोग यशस्वी झाला असं वाटत होतं आणि हाच प्रयोग त्यांनी आंब्यामध्ये करावा या दृष्टीने ते सर्वेसाठी आले होते. मी त्यावेळी सहकार बोर्डात काम करत होतो. ढोलम साहेब होते, शिवराम भाऊ होते आणि त्यावेळी एक सर्वे करताना आंब्यावर काम करायचं म्हणजे पहिल्यांदा देवगडचंच नाव येतं आणि त्यामुळे मी लगेच अशा कुठल्याही याला लगेच सकारात्मक आमचा विषय असतो आणि ढोलम साहेबांनी सुद्धा तसा सकारात्मक दृष्टिकोन होता आणि त्यामुळे ते सर्वे केला. त्यांनी सर्वे केल्यानंतर एक संस्था स्थापन करावी, तर संस्था स्थापन करावी तर जशा द्राक्ष बागायतदारांच्या संस्था होत्या तशा आंबा उत्पादकांच्या संस्था नव्हत्या जिल्ह्यामध्ये. आमची देवगड तालुका आंबा उत्पादक ही एकच संस्था होती. मग काय करावं असा प्रश्न झाला. तेव्हा जे पणन मंडळाचे बी.डी. पवार म्हणून होते ते अतिशय कर्तव्यदक्ष आणि असं डायनामिक पर्सनॅलिटी होती. त्यांनी असं निर्णय घेतला की आधी आपण संस्था स्थापन करूया. मग पार्टनरशिप संस्था म्हणजे काय, सहकारी कायद्याअंतर्गतच सहकारी संस्थांची भागीदारी. आता ही भागीदारी करायला किमान 2 संस्था लागतात. मग ढोलम साहेब म्हणाले आमचा जिल्हा सहकारी संघ आहे आणि तुमचे आंबा उत्पादक अशा 2 संस्था एकत्र येऊया आणि एकत्र येऊन त्यांची महामँगो ही संस्था रजिस्टर झाली. पहिल्यांदाच आधी कळस आणि मग पाया असा प्रकार झाला आणि हा महामँगोची रजिस्टर झाली आणि मग पवार साहेब पणन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आंबा उत्पादन घेतलं जातं अशा एक 2-4 गावांचा एक क्लस्टर सारखं एक संस्था अशी स्थापन करायची आणि त्या स्थापन झालेल्या एक 25-30 सोसायट्यांचा प्लॅन होता त्यांचा. त्या संस्था स्थापन झाल्यानंतर त्यांना महामँगोमध्ये त्यांना जोडून घ्यायचं, त्यांना महामँगोचे मेंबर करायचे आणि महामँगो ही अपेक्स बॉडी म्हणून या आंबा उत्पादकांची करायची. अशा तऱ्हेने त्या महामँगोचं हे सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर मग काय महामँगोचा उद्देश काय, तर महामँगोचा उद्देश आंबा परदेशी निर्यात करणं. मला असं वाटतं की ढोलम साहेबांच्या याने जे सुरू झालेलं आहे महामँगोचं काम ते पुन्हा एकदा पुनर्जीवन शासनाने करावं. त्याचं सगळ्यांना परत अनेक संस्था अशा आहेत की त्या काहीच ना त्यांना आपण धरून बांधून त्या संस्था त्या सहकार इथे रुजलेलं नाही कोकणात. आम्ही धरून बांधून त्या संस्था उभ्या केल्या. आमच्या तालुक्यात 11 आंबा उत्पादक संस्था होत्या, सगळ्यात जास्त होत्या. पण त्या सगळ्या अशा काम न करणाऱ्या काही एक अपवाद वगळले तर अशा ह्या संस्था होत्या. म्हणून मला असं वाटतं की ढोलम साहेबांना खरी ही असेल तर महामँगोचं पुनरुज्जीवन करणं ही त्यांना त्यांची आठवण ही कायम राहील असं वाटतं. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सहकार म्हटला की प्राचार्य डी.बी. ढोलम यांच्या बरोबरीने डोळ्यासमोर नाव येतं ते शिवराम भाऊ जाधव यांचं. जवळपास 30 वर्षे त्यांनी सहकारात एकत्र काम केलं. महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील सहकार आणि रत्नागिरी सिंधुदुर्गातला सहकार यात अनेक फरक राहिले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा फरक असा की उर्वरित महाराष्ट्रातला सहकार हा काँग्रेस पक्षात राहून मोठा झाला. रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या सहकाराला भाईसाहेब सावंत यांनी काँग्रेस पक्षाच्या बाहेर ठेवलं होतं. कारणं असतील अशीच काही, पण पुढे शिवराम भाऊ जाधव आणि डी.बी. ढोलम यांच्यात अंतर पडलं हे तर खरंच. जाधव साहेब नाही म्हणणार नाहीत, पण तुम्ही त्यांची परवानगी घेऊन या आणि
ढोलम साहेब नाही म्हणणार नाहीत याची मला खात्री आहे. तुम्ही त्यांची परवानगी घेऊन या. इतके परस्पर ओलाव्याचे संबंध शिवराम भाऊ आणि डीबी यांच्यामध्ये. याचं रूपांतर पुढे दोघेही निवडणुकीत परस्परांविरुद्ध उभे ठाकण्यात झालं. हा इतिहास आहे. भाईसाहेब सावंत असतानापासून एक अलिखित संकेत भाईसाहेबांनी घालून दिला होता. तो म्हणजे शिवरामभाऊ जाधव यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून जायचं आणि प्राचार्य डीबी ढोलम यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनवर सदस्य म्हणून जायचं. सदस्य म्हणून जात असताना या दोन्ही कार्यकर्त्यांना त्या संस्थांचं राज्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. पण अखेरीस या प्रतिनिधी पदासाठी पहिल्यांदा निवडणूक झाली. प्राचार्य डीबी ढोलम आणि शिवरामभाऊ जाधव यांच्यात सरळ लढत झाली. ही निवडणूक खरं तर पक्षीय पातळीवर असली तरी प्राध्यापक ढोलम यांचं सहकार क्षेत्रातील योगदान सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य असल्याने प्राचार्य ढोलम निवडून आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या शब्दांनुसार डीबी यांना राज्य सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून घेतलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून असतानापासून शरद पवार हे प्राचार्य डीबी ढोलम यांच्या सहकारातील कामगिरीवर खुश होते. सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू कार्यकर्ता अशी प्राचार्य ढोलम साहेबांची शरद पवार यांच्याकडे ओळख होती. 2002 मध्ये जेव्हा दिल्लीच्या राजकारणात शरद पवार गेले तेव्हा त्यांनी अजितदादा पवार यांना काही सूचना दिल्या होत्या. मार्केटिंग फेडरेशन या संस्थेचे संचालक म्हणून बरीच वर्षे उजवी कामगिरी बजावणाऱ्या प्राचार्य डीबी ढोलम यांच्याकडे मार्केटिंग फेडरेशनचं अध्यक्षपद देण्याची ती सूचना होती. मार्केटिंग फेडरेशनचे डीबी ढोलम हे राज्याचे अध्यक्ष झाले तेव्हा आभार मानण्यासाठी ते अजित पवार यांच्याकडे गेले. तेव्हा पवार यांनी सांगितलं, ढोलम साहेब, मार्केटिंग फेडरेशनची बरीच वसुली येणे आहे. मार्केटिंग फेडरेशनची आर्थिक स्थिती सुधारण्याची जबाबदारी शरद पवार साहेबांनी तुमच्यावर सोपविलेली आहे. डीबी ढोलम यांनी अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की मार्केटिंग फेडरेशन सारख्या एवढ्या मोठ्या संस्थेला कर्ज किंवा देणे वसूल करण्यासाठी कोणताच कायदेशीर अधिकार प्राप्त नाही. त्यामुळे डीबी ढोलम यांनी राज्य सरकारकडे मार्केटिंग फेडरेशनला कर्ज वसुलीसाठी 101 कलमा अन्वये अधिकार देण्यात यावेत आणि तशी सहकार कायद्यानुसार अधिसूचना काढावी असा प्रस्ताव ठेवून राज्य शासनाला पाठवला. राज्य शासनाला हा प्रस्ताव पटला आणि त्यानुसार सहकार कायद्यात 101 कलमान्वये महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनला आपली येणी अगर कर्ज वसुली करण्यासाठी तरतूद करण्याची अधिसूचना काढण्यात आली. प्राचार्य डीबी ढोलम हे मार्केटिंग फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी कोकणच्या भातासाठी महत्त्वपूर्ण धोरण राबविले. मार्केटिंग फेडरेशन मार्फत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीसाठी राज्य शासनाकडून आदेश करविला. त्यामुळे येथील भाताला दर मिळू लागला. भात खरेदी केंद्र मोठ्या संख्येने सुरू झाली. स्वर्गीय भाईंच्या निधनानंतर बऱ्याच वर्षांनी जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला, अर्थात शिवरामभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली. खूप वर्षांचा संकेत होता की प्राचार्य डीबी ढोलम यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवरामभाऊ जाधव यांनी सही करायची, पण राजकारणामुळे या प्रथेला छेद गेला होता. 2008 मध्ये काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपल्या अजेंड्यावर घेतली. प्राचार्य डीबी ढोलम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पॅनल उभं केलं. प्राचार्य डीबी ढोलम पुन्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. डीबी ढोलम यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्राथमिक शिक्षक म्हणून बापर्डे तालुका देवगड या प्रशालेमध्ये 1954 ते 1961, पेंडूर आणि कट्टा प्रशालेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून 1961 ते 1972, वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक म्हणून 1973 ते 1990 या काळामध्ये काम पाहिलं. शैक्षणिक क्षेत्रात कट्टा मालवण येथे डीएड कॉलेजची स्थापना आणि त्याचे अध्यक्ष म्हणून 1984 ते 1988 पर्यंत काम पाहिलं. वरसकर हायस्कूल वराड कमिटीवर 1971 पासून 2013 पर्यंत ते चेअरमन होते. गुरुवर्य BS नाईक मेमोरियल ट्रस्ट सिनियर कॉलेज सावंतवाडीचे अध्यक्ष म्हणून
2003 ते 2013 पर्यंत त्यांनी काम पाहिलं. वराड ग्रामपंचायतीचे 1966 ते 1977 या काळामध्ये ते सरपंच होते. 1982 ते 2013 पर्यंत ग्रामीण सेवा मंडळ कट्टाचे ते अध्यक्ष होते. 1988 ते 1990 या काळामध्ये DB सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते. 1990 ते 1992 या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. DB ढोलम यांचे सहकार क्षेत्रामध्ये मोठेच योगदान राहिले. 1961 ते 1976 या काळामध्ये वराड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेडचे ते अध्यक्ष राहिले. 1965 ते 2006 पर्यंत मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1967 ते 1983 या प्रदीर्घ काळामध्ये त्यावेळीच्या अखंड रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1982 ते 2013 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलं. 1986 ते 2013 पर्यंत महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन येथे संचालक, तर 1987 ते 2013 या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ लिमिटेड या संस्थेचे ते संचालक राहिले. 1971 ते 1976 या काळामध्ये अखंड रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1967 ते 1984 या काळामध्ये रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ मर्यादित या संस्थेचे ते संचालक राहिले. 1975 ते 1978 या काळामध्ये रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे ते अध्यक्ष होते. 1997 ते 2007 या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावीपणे जबाबदारी पार पाडली. 2002 ते 2003 या काळामध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि 1986 ते 1996 आणि जानेवारी 2008 ते 2009 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी भूषविली. कार्यक्षेत्र कुठलंही असो, कार्याचा परिसर कोणताही असो, जिथे तिथे आपल्या परिसर स्पर्शाने परिसर उजळून टाकणारे प्राचार्य DB ढोलम, महाराष्ट्राचे राजे शिरोमणी स्वर्गीय वसंतदादा पाटील असोत, कोकण नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत असोत, बापूसाहेब प्रभुगावकर, आजचे राष्ट्रीय नेते शरद पवार असोत, मंत्री अजित पवार असोत अथवा कोकणचे विद्यमान नेते नारायण राणे असोत, या सर्वच दिग्गज नेत्यांनी प्राचार्य DB ढोलम सर यांच्यामधील मितभाषी, अभ्यासू, लढवय्या या गुणांची पारख जाणलेली होती. शांघायमधील राज्यकर्त्यांचा जगभरातील उद्योगांसाठीचा विशाल दृष्टिकोन असो अथवा महाराष्ट्र राज्य बँकेच्या कार्यकारी समितीतील कामकाजाचे बारकावे असोत, कोकणच्या भात खरेदीसाठी राज्य सरकारकडून मार्केटिंग फेडरेशन करिता मिळवलेला आदेश असो, रोजगार हमी योजनेअंतर्गत पडीक जमिनीवर फलोद्यान योजनेचा कार्यारंभ असो अथवा स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची बँक म्हणून जिल्हा बँकेला सर्वसामान्यांची बँक म्हणून कायमस्वरूपी दिलेली ओळख असो, प्राचार्य DB ढोलम सर ही अक्षरे इतिहासात ठळकपणे नोंदली गेली आहेत. कोकणच्या या थोर नररत्नाने 27 नोव्हेंबर 2013 रोजी इहलोकाचा निरोप घेतला. माझे वडील कैलासवासी DB ढोलम हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष 10 वर्ष 11 वर्ष साधारण जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ या संस्थेचे 10 वर्ष अध्यक्ष होते. तसेच मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक जवळजवळ 30-40 वर्ष होते. तसेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फेडरेशनचे अध्यक्ष होते. विविध पदावर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मोठमोठ्या पदांवर पदं भूषवली. त्याचा मला त्यांचा मुलगा म्हणून सार्थ अभिमान आहे. तसंच सिंधुदुर्गवासियांना, कोकणवासियांना सुद्धा या गोष्टीचा अभिमान आहे. माझ्या वडिलांनी मला तसेच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे आम्ही
त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सामाजिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी सुरू करून दिलेल्या काही संस्थांवर काम करून त्यांनी केलेल्या मोठ्या कामाला खारीचा वाटा उचलत आहोत. तसेच गेली 40 वर्ष त्यांनी 40-50 वर्षे त्यांनी जी समाजासाठी केलं त्याचं कुठेतरी आमच्या हातातून किंवा आमच्या कुटुंबाच्या हातातून काहीतरी घडावं म्हणून आम्ही पुढे काही कामं त्यांची चालू ठेवलेली आहेत. आमच्या वडिलांनी आम्हाला घालून दिलेली शिकवण, आम्ही माझ्याबरोबर माझे सर्व कुटुंबीय, सर्व त्यांचे कुटुंबीय हे त्यांनी दिलेले शिकवणीला अनुसरून पुढे कार्य करत आहोत आणि करत राहू. मी किंवा आमच्या कुटुंबातून कोणीही राजकीय क्षेत्रात काम करत नसलो तरी आपापले उद्योग करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्यासाठी म्हणून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते मी, माझं कुटुंबीय, माझ्या वडिलांचं सर्व कुटुंबीय हे वेळोवेळी करत असतो. अडलेल्यांना मदत करणं हा त्यांचा जो गुणधर्म होता तो आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे समाजकार्य करत राहायचं अशी निर्णय प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने घेतलेला आहे आणि ते सगळं ते करत असतात. त्यांच्या वराड कट्टा येथील निवासस्थानी शेजारी त्यांच्या स्मरणार्थ समाधी स्थळ उभारण्यात आलं आहे आणि 27 नोव्हेंबर स्मृती दिन म्हणून त्या दिवशी कैलासवासी DB ढोलम ट्रस्ट आणि आभाळ माया ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येते. मोठ्या प्रमाणावर रक्तदाते रक्तदान करून त्यांना श्रद्धांजली वाहतात. कोकणच्या या थोर नररत्नास मानाचा मुजरा.